नमस्कार मंडळी, चला तर आज आपण साखर न वापरता तोंडात टाकताच विरघळणारी अशी गूळ आणि पोह्याची एकदम सोपी आणि झटपट 10 ते 12 मिनिटात तयार होणारी आणि 8 ते 10 दिवस टिकणारी अशी ही सॉफ्ट आणि एकदम मऊसूद बर्फी तयार करणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 कप दूध घालते आहे. दुधाला छान उकळी आली की त्यामध्ये स्वच्छ चाळून घेतलेले 1 वाटी मी पोहे घातलेले आहेत. त्यानंतर एक वाफ काढून घेऊया. 2 ते 3 मिनिटातच पोहे मस्तपैकी सॉफ्ट होतात. दूध आहे ते सुद्धा मस्तपैकी याच्यामध्ये सोक होतं. त्यानंतर आपण इथे पाऊण वाटी म्हणजे 3/4 कप घेतलेला आहे गूळ. तर गुळाऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. जसं गोड आवडत असेल कमी जास्त त्या प्रमाणात याचं प्रमाण ठेवू शकता. त्यानंतर भिजवलेले पोहे म्हणजे दुधात शिजवलेले पोहे आणि गूळ घालून मिक्सरमध्ये छान याची पेस्ट करून घेतली आहे. त्यानंतर कढईमध्ये तूप घातलं आहे 1 चमचा आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी घेतला आहे खोबऱ्याचा कीस. डेसिकेटेड कोकोनट किंवा मग खोबऱ्याच्या वाटीचा कीससुद्धा घेऊ शकता. त्यानंतर खोबरं छान 2 मिनिटांपर्यंत भाजून घेतलं की त्यामध्ये मिक्सरमध्ये केलेली पोहे आणि गुळाची पेस्ट घालून मस्त त्याला छान गोळीबंद होईपर्यंत आपण शिजवून त्याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. पाव टीस्पून इथे वेलची जायफळाची पूड घातलेली आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून आपलं हे जे मिश्रण आहे ते तूप लावलेल्या प्लेटमध्ये डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्तपैकी थापून 10 ते 15 मिनटं सेट होऊन द्या आणि त्यानंतर तुम्ही हव्या त्या आकारात याच्या एकदम मस्त सॉफ्ट अशा ह्या वड्या तयार करू शकता. येत्या जन्माष्टमीसाठी श्रीकृष्णाच्या आवडीची ही पोह्याची गूळ घालून तयार केलेली तोंडात टाकताच विरघळणारी अशी पोह्याची सॉफ्ट अशी बर्फी किंवा पोह्याच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपीसुद्धा येत्या जन्माष्टमीला नक्की ट्राय करा. तर बघू शकता किती जास्त सॉफ्ट आणि एकदम मऊसूद त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. अजिबात आपण याच्यामध्ये खवा वापरलेला नाही आहे, मिल्क पावडर वापरलेलं नाही आहे. एकदम घरच्याच साहित्यात एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी तयार होते. तर नक्की रेसिपी ट्राय करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.